हरे हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण
हरे आम्हा सापडले कर्म, सापडले कर्म, सापडले हरे भक्ताचे गुण, हरे भक्तीचे गुण, हरे भक्तीचे गुण, हरे भक्तीचे
Wow.
क्या बात है। आम्हा सापडली वर्म, आम्हा सापडली वर्म, हरिभक्तीची सुगम, त्यांचे आळवावे नाम, हृदयी धरोनिया प्रेम, वाजवूनी टाळी सुखे नाचावे राहुळी, त्यांचे आळवावे नाम, हृदयी धरोनिया प्रेम, निळा मने संती, निळा मने संती, दाखविली हे कृपावंती, त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, हृदयी धरोनिया प्रेम, पांडुरंगा करू प्रथम, आत्मरूप गणेश स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपांडिवा,
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सेवे लागे सेवक परम सुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां नारदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठां विठाला विठाला आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम त्यांचे आळवावे नाम हृदयी धरुनिया प्रेम प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो ब्रह्ममूर्ती हरिभक्त परायण काशी निवासी महाराज यांची 37वी पुण्यतिथी 16 श्री क्षेत्र लासूरगाव दक्ष नगरी वा नमस्कार आहे तुम्हाला आपली दक्ष नगरी आहे बर का ध्यानात राहू द्या आणि या नगरीमध्ये परम पावन अशा भगवंताच्या स्पर्शानं आदिशक्तीच्या पदस्पर्शानं आणि संत महंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली या भूमीमध्ये आपण हा सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा करतोय मायबाप आणि या सोहळ्याचा 3ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं तरुणांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद ज्यांच्या अशा कुशल अशा मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न होतो आहे हो प्रेमाची मूर्ती वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध माधवजी महाराज गीते तसेच आपल्या गावाचं दैवत प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण भागवताचार्य उद्धवजी महाराज कदम देवी दाक्षायणी वारकरी शिक्षण संस्था दक्ष नगरी या महात्म्यांच्या माध्यमातून पारसनाथ महाराजांचा फोन आला बाबा तुम्हाला सेवा करावा लागते आपल्या दरबारात असल्या कारणानं आणि तुमचा सर्वांचा सेवक असल्या कारणानं सेवेला काही हरकत नाही आणि तुम्ही माझी एक चांगली काळजी घेतली निदान 8 ते 10 कार्यक्रम ठेवला विठाला विठाला अतिशय विशारद महात्मे शेलार महाराज असतील सगळ्यांचं जर नाव जर घेत बसलो ना मायबाप आता आपल्याला वाजले 9 ला फक्त 10 मिनिटं बाकी आहे 10 ला आपल्याला राईट टाइम कार्यक्रम संपवायचा आहे मग 1 घंटा 10 मिनिटे बुवाच्या हातात आहे का नाही निदान ज्याच्याकरता आपण अट्टहास करतो आहोत मायबाप सगळ्या साधू संतांचं काय म्हणणं आहे त्यांना घरी उद्योग नाही का थंडी वाऱ्यामध्ये तुम्हाला आम्हाला उद्योग नाही का कामाला माणसं भेटना का नाही पण त्यांना वाटतंय एका टोल्यात काही फळ पडत आता ताईच्या काळात झाला ना आता पुन्हा काशी निवासी महाराजांच्या माध्यमातून अरे या माध्यमातून कुणा तरी जीवाचा उद्धार होऊ शकतो याच्याकरता साधू संत तळमळीने हे कार्य करत असतात म्हणून मायबाप आज आहे 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची सेवा संतपर प्रकरणातील असते
बरं का. पहिला स्वरूप मंगलाचरण असतं, दुसरं नामपर असतं आणि तिसरं संतपर प्रकरणातील अभंग असावा. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत वैराग्याचे महामुनी असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांचे पट शिष्य गुरुनिष्ठ असणारे संत निळोबाराय आणि निळोबारायांचं हा चार चरणाचा संतांचं महत्व निळोबाराय वर्णन करतात. आपण जर विचार केला मायबाप, संत ज्या काळात समकालात असतात त्या काळात संत समजत नाही आणि संत निघून गेल्यानंतर संतांचं महत्व कळतं आणि संतांचं महत्व कळल्यानंतर त्या जीवाला असं वाटतं का मला जर ते आता असते बरं झालं असत. हो बघा, इतकी गुरुनिष्ठा निळोबरायांची पक्की आहे. 14 टाळकऱ्यातला महात्मा आहे बरं का. 14 टाळकऱ्यातला महात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या हृदयात स्थान असलेलं निळोबर आहे. परंतु उपाधीचं कर्म बेकार असतो मायबाप. तुम्ही आम्ही ज्या उपाधीला आलो ना, ही उपाधी अनंत जन्मापासून माता पितृसहस्राणी पुत्रधारा सतानीच्या अनंत जन्मापासून ही उपाधी तुम्हाला आम्हाला जमू देत नाही. आणि या उपाधीमुळं संत कळत नाही, या उपाधीमुळं भगवंत कळत नाही. कारण या उपाधीला संसाराची तळमळ आहे. म्हणून बघा बरं का, निळोबरा अतिशय सुंदर वर्णन करत आहे. जीवनामध्ये जोपर्यंत संत कळत नाही तोपर्यंत संताचं वर्म येत नाही, जोपर्यंत संताचं वर्म येत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. तुमच्या पट्टीत कीर्तन चालेला लय चिरकून नाही बोलणार आज आता ते, कारण लय खाली मूळ स्वरात गायला ना मला बी लय गोड वाटलंय. हा असं आहे बघा, एकदा कल्पापर्यंत संत होणे नाही बर का. कल्पापर्यंत संत होणे नाही. संत अतिशय दुर्लभ असतात. कारण संतांचं ध्येय, संतांचं जीवन, संतांचं लक्षण आणि संतांचं आचरण मिळेलच असं नाही. जे जे संतांनी संताची व्याख्या करताना जे जे संतांचं वर्णन केलेलं आहे त्याच्यात तो बसलच असं नाही. कारण हे कळण्याकरता सुद्धा नाथबाबा सांगतात, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यास, पूर्व सुकृत लागतं माय बाप. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, अन्यथा होऊ शकत नाही. बघा, पूर्व सुकृत चांगलं लागतं आणि परिपूर्ण अभ्यासाचा पाहिजे. अभ्यास म्हणजे हे सगळं पाठ असलेला का नाही. पुण्य सापडे. ज्यावेळेस तुम्ही आम्ही जे काही कर्म करू, सत्कर्म करू मायबाप, श्रद्धेनं भक्तीनं भावानं करू, त्याच्यातून तिळा तिळा पुण्य साचा पडतं. आणि साचा पडल्यानंतर बघा, ज्या लक्षणाचा संत असावा, संत कसा असावा याचं वर्णन तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे मायबाप. चातुर्य हरवी, महत्व लपवी, हो हे ज्ञानोबराय वर्णन करतात. कसा असावा संत, त्यानं त्याचं पांडित्य नाही मिरवलं पाहिजे.
हा काय वर्णन आहे, पूज्यता डोळा न देखावे. स्वतःची कीर्ती अरे महापाप आहे, स्वतःची कीर्ती आपण ऐकणं महापाप आहे. या लक्षणात ज्ञानोबराय वर्णन करताय बघा. असा महात्मा ज्या वेळेस कल्पापर्यंत होत नाही बरं का. बहुआवधन आहे अवघड आहे. एक तर संत होत नाही, झाले तर कळत नाही बर का, आणि कळाले बी तर विश्वास बसत नाही. लय अवघड खेळ हा. हो लय अवघड खेळ. आणि मग बघा ना, आता एवढं जर वर्णन करत बसलो तर त्याच्यातच निबंध आपण अभंगात नाही घुसायचं. आता या सगळ्या लक्षणाचा महात्मा निळोबरायच्या जीवनात नव्हते का? होते. संगत आली म्हणायला होते का नाही ते? मग तुकोबराय कळाले का? बघा बर का, ज्यावेळेस निळोबरायांच्या लक्षात आलं जीवन जगत असताना संघ व्यक्तिमत्व असतं बघा, उच्च कोटीचं व्यक्तिमत्व असतं. हे महात्मे उच्च कोटीचे असतात, पण आपण आपल्या अँगलला मोजितो ना, त्याच्यामुळे आपल्या पट्टीत बसत नाही. आपल्याला हाडमास दिसाद्या, उपाध्याची दुर्गुण दिसाद्या तुम्हाला आम्हाला. मला एक जणांचा फोन आलता, आता बोलू नाही व्यासपीठावर मी, पण मग मला म्हणे बाबा माझ्या गुरुचं म्हटलं जाऊ दे ना, कसं काय असेल तू तिकडं उपाधीकडे लक्ष देऊ नको ना, तुला जे वर्म सांगितलं ना मायबाप त्याच्याकडे लक्ष दे ना. ज्या भगवंताचं नाव तुला सांगितलं असेल ते चुकीचं आहे का? नाही ना. अरे उपाधी कधी, कारण हे नाशिवंत आहे आणि हे याला 6 जण चोर मागे लागेल याच्या या उपाधीच्या, त्याच्यामुळे त्याला सुधरत नाही काही. मग ज्यावेळेस तुकोबरायांच्या समकालीन निळोबराय जगत असताना, वावरत असताना तुकोबरायाचा अंग संग झाला बर का, पण तरी पण वर्म नाही समजून घेतलं बर का. बर का, जर पैलवानाच्या संग राहिल्यानं पैलवान होता येत नाही, नाहीच होता येत. नाही 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 नाही, पण टीव्ही वाल्याच्या संग राहिला ते 100%. तसं संताच्या संग जरी राहिलो तर कळत नाही, संत कळत नाही. कारण तुम्हाला आम्हाला भ्रांती झाली आणि भ्रांतीमुळे कळत नाही. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरवणिया. उपाधी विरहित त्यांचं जीवन असतं आणि तुम्ही आम्ही उपाधीला मानतो म्हणून ताळा बसत नाही. तुकोबरायांच्या जीवनामध्ये मूर्तिमंत वैराग्याचे महामन असलेले तुकोबराय कशाचीही अपेक्षा नाही मायबाप, कशाची लोकांनी मानावं याची सुद्धा तुकोबरायला अपेक्षा नाही. जे तुकोबरायांनी सेवा करत असताना ज्यांनी कोणी त्यांना दिलं असेल, जे काय दिलं असेल श्रद्धेना ते रस्त्याला वाटून द्यावा, घरापर्यंत ती गोष्ट जात नाही. असं जीवन जगणारे तुकोबराय इथं कोण राहायला आलं का? राहायला आलं नाही. येत गुरु नाही आले अवतार, अवताराला सुद्धा इथं राहता नाही आलं. आणि एक दिवस भगवान परमात्म्याचा निरोप आला आणि तुकोबरायाला सदैव वैकुंठाला जावं लागलं बर का. डोळ्या देखत ही जेवढी मंडळी होती सोबत यांच्या देखत तुकोबराय सांगताय बघा, आता आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी.
आम्ही निघतोय, आमचं अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे. देहाची जेवढी लिमिट होती ना ती लिमिट संपलेली आहे आणि मला आता परतीच्या प्रवासाला जायचं आहे. तुम्हाला कोणाला यायची इच्छा असेल तर गाडी जागा फुकट आहे. बघा ना जीवाचं प्रारब्ध कसं असतं बरं का. हो संता सोबत जरी असलो ना तरी नाही उघडू शकत. बघा तुम्ही आता एवढा वेळ नाही. ज्ञानोबर आहे 3 दृष्टांत असे सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. बरोबर तुम्हाला कळून चुकलं, तुम्ही ज्ञानी समजदार माणसं आहात. महाराजांपेक्षा सुद्धा श्रोते खूप ज्ञानी आहे बाबा आता. हो बरोबर आहे का. कमलकन्ना आणि दुर्दुळी 2 उदाहरण. बरोबर जसं गाईच्या कासेला गोचेड असतंय पण त्याला अमृत नसतंय, ते रक्त पित आहे. बरोबर चिखलाला खेटून कमळाला खेटून ते बेडूक चिखलात असतंय पण त्याला नाही. भ्रमर बाहेरच्या देशातून येतो आणि मकरंद घेऊन जातो पण याला त्याचं नसतं. का? कारण अनंत जन्मीचं आमचं तुझे कर्म आपण सोबत आणलेलं आहे ना ते कर्म आपल्याला देव देतो आणि कर्म सुधरू देत नाही मायबाप. आणि मग तुकोबराय बघितलं नाही का. तुकोबरायचं जीवन निळोबरायांनी बघितलं नव्हते का कीर्तनाला. देव घ्या कुणी व देव घ्या कुणी, देव घ्या कुणी व देव घ्या कुणी, देव घ्या कुणी व देव घ्या कुणी, देव घ्या कुणी व देव घ्या कुणी. अशाला धर्मगुरू, अशाला धर्मगुरू, अशाला धर्मगुरू, गळ्यामध्ये विनाश आहे तर तुकोबराय गल्लोगल्ली हिंडून सांगायचे देव घ्या कुणी देव घ्या. अरे पैसे लागत नाही, रुका लागत नाही मायबाप, त्याला काहीही लागत नाही भगवंताला. तुम्ही भगवंत घ्या पण आमचं कोड जन्माचं कर्म आडवं येत असतं जीवाचं आणि त्या जीवाला ते सुधरत नाही. देव ना लागे व देव ना लागे. हे निळोबरायनं प्रमाण ऐकलं नसेल का हो. ऐकलेलं होतं तरी पण ज्या दिवशी वैकुंठ गमन केलं तुकोबरायांनी गेल्यानंतर माग फटका बसलाय निळोबरायांना. अरे बाप रे आपली लय मोठी चूक झाली. काय झालंय. अरे आम्ही सोबत असताना सोबत जेवलो ना एका पंक्तीला. तुकोबरायांचा पूर्ण अहर्निशी आम्ही संग केलेला असताना सुद्धा इतके मोठे तुकोबराय होते कळाले नाही. बघा तुकोबरायचं एक प्रमाण धन्य मानावे नाही लोका धन्य आम्ही तुका. त्यातले निळोबराय आणि निळोबरायांनी विचार केला. अरे सर्रात पाखडन काहीच नाही सापडलं आणि मग विचार करायला लागले. विचार करता 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 मनानं फुलगाड बांधले. आणू परमार्थ करत असताना परमार्थाची सुरुवात जर जीवाला करायची असेल, उद्धाराची जर जीवाला सुरुवात करायची असेल ना तर उपरती व्हावं लागते. जोपर्यंत जीवाला उपरती होत नाही तोपर्यंत माणूस उद्धाराच्या लाईनला येऊ शकत नाही. काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण असं जीवाला वाटलं पाहिजे. आणि ज्यावेळेस जीवाला वाटतं त्यावेळेस त्याला मार्ग ऑटोमॅटिक दिसतो. जसं बॅटरी असते का नाही. बॅटरी का ह्या मावल्या आल्या अंधारात बरोबर आहे का नाही. बॅटरी घेऊन आल्या ते बॅटरी के ना 10 फूट आपल्याला रस्ता दाखवते. 10 फूटच रस्ता दाखवते आपल्याला. पण 10 फूट गेल्यानंतर त्या बॅटरीला सांगावं लागतं का पुढचं 10 फूट दाखव. तसं दृष्टांताच्या सिद्धांताकडे तसं उपरती निर्माण झाली. जीवाला काहीतरी मनामध्ये भगवंताबद्दलची ओढ लागली त्यावेळेस माणूस भगवंताकडे वळतो. बरं का आपण आळंदी पंढरी ज्वारीला तो का नाही देवाकडे जीव वळतो. परंतु बघा बरं का जरा थोडं बारीक कीर्तन आहे का. हे कसं आहे थोडं तुमच्या डोक्यावरून जात आहे. तुम्हाला आता ते विनोद ऐकायची सवय ना. आम्हाला विनोद आम्हाला कल्पना सांगता येत. मग
निळोबरायला उपरती निर्माण झाली. का रे, आपली फार मोठी चूक झाली. महात्माच्या सहवासात असताना सुद्धा आपल्याला जे महात्म्य असतात ना, ओरिजिनल जे महात्म्य असतात ना, साधना सिद्ध आचरण सिद्ध जे महात्म्य असतात ना, त्यांच्या चरणाला जर स्पर्श झाला ना 132 केवीचा झटका बसतोय. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभव सिद्ध गोष्टी बोलत असतो. मी बाकीचे धापल्या नाही काढत. ज्यावेळेस तुमच्या अंगाला रोमांच उभे राहिले पाहिजे, ज्यावेळेस अर्जुनानं गोपाल कृष्णाचा ज्यावेळेस स्पर्श केला ना, डोक्याचे केस उभं राहिले अर्जुनाचे, रोम ना रोम उभा राहिला अर्जुनाचा. काय भानगड असेल? महात्मा सुद्धा 132 केवीचा होता. बघा, निळोबरायला उपरती निर्माण झाली आणि आपली चूक लक्षात आली. अरे, आपण तुकोबरायला आपण गुरु करायला पाहिजे होते, पण आता गाडी निघून गेली, मला जायचं होतं. काय भानगड? काही फायदा, काही उपयोग आहे का? गाडी निघून गेली, मला जायचं बैस घरी जाता, कुठं जातो? पण नाही, संत तसे नसतात बरं का. हा, ध्येयाचा ध्यास लागेपर्यंत कृतीचा त्रास वाटत नाही त्यांना. हा, ज्या जीवाला उद्धाराची तळमळ लागली ना, तो जीवाकडे लक्ष देत नाही, या मळ्याकडे लक्ष देत नाही. तो निळोबरायांनी अनुष्ठान मांडलंय. अनुष्ठान मांडल्यानंतर कशाचाच विचार नाही बरं का, कशाचाच नाही. पाणी घेऊन दिवस काढले, पण नाही जमाना. तुकोबरायचा धावा, तुकाराम 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 तुकाराम. पाणी पिऊन सुद्धा कार्य जमाना नाही, तुकोबरायला जायना. म्हणून निळोबरायांनी पाणी सुद्धा बंद केलंय. माय बाप, जरा बघा बर का, जीवनाच्या उद्धाराची तळमळ लागल्यानंतर स्थिती काय असते. हो, दुसरं उदाहरण सांगू. इथं मी ध्यानात ठेवा, मी इथं आलो, इथं फुल स्टॉप आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो, याला पोट लागून. कुठलं काल तो माझ्या ध्यानात आहे तुमच्या? आहे नाही तुम्ही, मला जाऊ दे कुणीकडे, तुम्ही राहा इकडे. दुसरं उदाहरण सांगतो याच्यातलंच. ज्यावेळेस 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला आणि 16 विद्या ज्यांच्या अंगामध्ये ओसंडून वाहत होत्या, ब्रह्म आणि मायाला ज्यांनी अंकित केलं होतं, नवे काळाला 1400 वर्ष ज्यांनी पाठ दिली होती, ते योगीराज महामुनी चांगदेवजी महाराज. बघा, कीर्ती लक्षात आली. संतांची कीर्ती वाऱ्या हाती माप, सज्जनांची कीर्ती वाऱ्या हाती माप. पैठण क्षेत्रामध्ये वेद पशुच्या मुखातून बोलावला, ही कीर्ती चांगदेव महाराजांपर्यंत गेली. उद्धारापर्यंतची बरं कमी. उद्धाराचीच तळमळ कशी असते हे तुम्हाला दुसऱ्या दृष्टांतानं सांगतोय. चांगदेव महाराजांना शिष्यगणांनी सांगितलं, हो छोटे छोटे लेकरं आहेत, 4 भावंड आहेत. त्यांनी पैठण क्षेत्र, प्रतिष्ठान नगर होतं त्यावेळेस, प्रतिष्ठानपूर, आणि या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या लेकरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. त्यांनी सांगितलं, शक्यच नाही, आम्ही घनपाठी आहोत. घनपाठी म्हणजे उलटी वेद पाठी. आमच्या मधून कोणती ऋचा विचारा, कोणताही श्लोक विचारा, आम्ही उलटा सांगायला तयार आहोत. आणि वेद पशु कसा बोलू शकतो? विश्वास नाही बसत ना, नाही बसवत. ज्ञानोबरायाने चमत्कार नाही केला. हो, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरवण्याकरता रेड्यामुखातून वेद बोलवला. आणि मग कीर्ती ऐकल्यानंतर तळमळ लागली. तळमळ लागल्यानंतर आता करणार काय? पण शिष्यांनी सांगितलं, असं असं आहे, 4 भावंड आहे, पण ते परतीच्या प्रवासाला चालले, शुद्धीपत्र मागायला आले होते, पण परतीच्या प्रवासाला ते पुन्हा आळंदी क्षेत्रामध्ये चाललेले आहेत. त्यांनी सांगितलं, असं बर
मरेल माणूस जिवंत करून ज्ञानेश्वरी दिली. बाप मरेल इथं जिवंत माणसाच्या टोकरीत आहे ना बाबा. जिवंत माणसाला कळून नाही राहिलं, मेलेल्या माणसाला जिवंत करून सच्चिदानंद श्री सच्चिदानंद बाबांना जागा केलं आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरीचा ग्रंथ पूर्ण केला. कीर्ती ऐकल्यानंतर फुलतांब्या क्षेत्रामध्ये चांगदेव महाराज आले. इकडून ही मंडळी इकडून चाललेली होती आणि कोण नवल अहंकाराच्या गुंडी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोबे कंठी नाना संकटी नाचवी. थोडा ज्ञानाचा अहम होता. काळाला भिरकवणारा मी 1400 वेळेस थोडासा अहम असतोच ना. मला जर चांगली खायची यायला लागली तर मला थोडंफार राहीलच ना हो. मला येत नाही तो भाग सोडून द्या. पण मग चांगदेव महाराजांना थोडासा अहम होता. हा माझ्यासारखा कोणी नाही तपस्वी या जगामध्ये. मी मेलेली माणसं जिवंत करतो. आणि अशा प्रसंगामध्ये इकडून चालली ही महात्मी. जाता जाता संतांचं कार्य जसं देवाचं कार्य असतं तसं संतांचं कार्य असतं. एका कार्यार्थमा गत्यम कोटी कार्यम चकारः. कोट्यावधी जीवांचा उद्धार त्यांना करायचा असतो. त्याच्या करताच येला असतात ते. उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. हा धर्माचं कार्य त्यांनाच करावं. मग चालले त्यांनी सांगितलं आपल्याला इकडून जाऊ आपण. नेवाशाला पूर्ण झाला की नाही ग्रंथ इकडून तिकडे पुढे निघू आपण आळ्या फाट्यावर याला जगन तो. त्यांनी सांगितलं नाही मुक्ता आपल्याला इकडं जायचंय थोडं काम आहे. मुक्ताबाईला माहित नव्हतं काय करायचं. ज्ञानदादा सर्वभूत भविष्य वर्तमान कळू येत असतं संतांना. चालला ठीक आहे दादा जर म्हणतोय ना चला निघाले. फुलतांब्यापर्यंत आले. कळाली कीर्ती. इथं मरेल माणसं जिवंत करणारा महात्मा आहे. माहित नव्हतं की त्याला. हा गेले तिथं. गेल्यानंतर ते समाधीस्थ बसलेले होते 6 महिने. बघा बर का जे का युगाची या वाटा निघाले का सुवाटा या दुःखाचा वाटा भागाला. तुम्हाला सगळं करता येईल. मरेल माणसं जिवंत करता येईल. तुम्हाला मातीचं सोनं करता येईल. पण तुमचा उद्धार तुम्हाला नाही करता येणार. मी ती गोष्ट सांगतोय बरं जरा बारीक ऐका. आणि मग मुक्ताईने सांगितलं असं आहे का. त्यांचे शिष्यगण लई पुढं 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 करायचे. आणि त्यांनी सांगायचे आमचे बाबा हे सगळे मरेल लोक उठले का जिवंत करते. अरे बाबा एवढे मोठे. बरं बरोबर. माझ्या मुक्ताईनं काय केलं मरेल कुत्र होता इकडं. तिचं हाडूक घेतलंय. छू नाही केला छा नाही केला. नेणं ती काही मेंटल एक संत आहे आणि ते स्वतःला संत म्हणून घेऊन राहिले बाबा. आणि ही उपाधी आमची आहे का. हे प्रमाण आमचं आहे का. मग मुक्ताबाईनं काय छुवंतर केलं तिथं काय केलं. ती गोष्ट कळायला ज्ञानगुण गम्य ज्ञानबाबा झाले. माझ्याकडे दिला आणि त्याची ताकद येते. मुक्ताईनं काय केलं ते कुत्र्याचं हाडूक उचललंय साऱ्या मड्यावर ओवळलं फेकून दिलं. सगळे उठून निघून गेले. त्याच्या शिष्याला लुंग्या सुद्धा धरता यायना. आपल्या बाबाला 6 महिने लागत ह्या एवढे मडे उचलायला. आणि हे लेकरू आलं कुत्रच. बघा काशी क्षेत्रामध्ये काय केलं होतं योगी राजांनी काय केलं होतं. चांगदेव महाराजांनी यम नियम आसन प्रत्याहार हे जे अष्टांग योग होते ना हे पूर्ण केले. समाधीपर्यंत गेले. मग 6 महिने समाधी लावून तुम्हाला जमलं नाही ना. ते जमलं का. नाही जमू शकत. नाही जमू शकत बरं का. मला अभंगाच्या एका चरणात तरी सुटलं तर आपल्याला चालत हरकत नाही. पण महत्व तर कळायला पाहिजे ना का नाही. मग काय झालं सगळे लोक उठून गेले. हे बाबा 8 दिवसाला जागे झाले. जागे झाले डोळे उघडे पाहिलं अरे बाप एकटी माणूस नाही. ते म्हणजे का रे 6 महिन्यात कोणी ढकलत नाही का आपल्याकडं. ते मी गंज मेरेल होते म्हणे इडं. पण ते पोर आले म्हणे जाईना रेड्याच्या मुखातून बोलले होतं का. त्याच्यात एक पोरगी म्हणे 6 वर्षाची. त्या लेकरानं कुत्र्याचं हाडूक वगळून फेकून दिलंय म्हणे. अरे बाबा मग ताकद बरं का. ज्ञानी माणसाला बी ना एवढा ग नाही राहत बरं का. हा चहापेक्षा कॅटल्या जादा गरम राहत. आणि ते हाटेलीवाला कॅटलीला गरम करतात चहा नाही गरम करीत. यायला सांगितलं बाबा
तुम्हाला 6 महिने लागायचे द्या ना, कुत्र्याच्या हातावर कार्यक्रम केला, तुमचं काय चाललंय? मग चाकाय मग तुम्हाला माहितीये पत्र लिहायला सुरुवात केली. तर मला एवढं काय सांगायचं नाही, मला पुढच्या मुद्द्यावर यायचंय. मग चांगदेव ते पत्र लिहिलं, ज्ञानोबा राहायला कोरं लिहिलं, तीर्थरूप भानगडी हे तुम्हाला सारं माहिती. मग ते तसंच पाठवलं. काय लिहावं? लिहायलाच डोकं असं कोरं तरी पाहिजे बरं का. सर तुम्ही मास्तर आहे ना, रेल कागद जर असेल तर तो कामाचा आहे का? निरा तो कोरा पाहिजे, त्याच्यावर काहीतरी लिहिता येत आहे. हा निरा कोरा तरी जीवन पाहिजे. हा तसा उद्धार नाही होत. मग पाठवलंय कोरं, ते घेऊन गेले. ज्ञानोबरायन पाहिलंय, त्यांनी सांगितलं. चारी भावंड बसलेली होती, बघितलंय. ज्ञानदादा हसले. हसल्यानंतर निवृत्ती दादाच्या लक्षात आलंय, अरे काय गौड बंगाली म्हणून. मुक्ताई म्हणते, दादा का बरं हसला रे तू? अगं मुक्ते, ज्या महात्म्याच्या आपण जाऊन आलो का तीर्थक्षेत्राहून, हा तिथल्या महात्म्याचं पत्र आहे. काय लिहिलं दादा? सगळं कोरच आहे. म्याला कोराचा कोण? मुक्ताई नाही बेकार बरं का. मी म्हणू शकत नाही तर मी त्या लायकीचा नाही, पण सांगतोय. मुक्ताई सांगते, धर्म बुडव्यानं धर्म बुडवला, जगाला मरण माणसं जीवन करतो, जे जिवंत झाले ते पुन्हा मरणार नाही का? मुक्ताईचे शब्द आहे. मुक्ताई म्हणजे समजू नका हादी माया आहे ती. आणि तिला सांगितलंय, अरे तू भगवंताच्या विधीमध्ये हस्तक्षेप करतोय. भगवंतानं त्यांना तेवढं आयुष्य दिलेलं आहे, तू जिवंत करून राहिला, तू काय वेगळं करतोय? तुला एक दिवस काढी लावा लागेल. मुक्ताई ना गरम झाली. ज्ञानदादा सांगता, मुक्ते दम धरल्यानं बरं होतं, थोडं शांत राय. अरे जीव उद्धाराला आला ना, अशीच गोष्ट आहे. मग चांगदेव 65चा ग्रंथ लिहून पाठवला. ज्ञानाला कळलं, हो वटेश्वर, त्यांना चांगा वटेश्वर असे लय नाव आहे घ्यायला, त्यामुळे आपल्याला एवढं भानगडीत नाही पडायचं. मग ते 65 ओव्याचं पत्र ज्यावेळेस, तो ग्रंथ ज्यावेळेस बघितला, साकाटले. अरे बापरे, काहीतरी महान असले पाहिजे, म्हणून आता आपण त्याला भेटायला जायला पाहिजे. बघा बरं का, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळायला लागलं, भाग्याचा उदय व्हायला लागला आणि निघाले पण सूक्ष्म अहंकार होता. अहंकार धरी सोहंपण, काय चित्ती प्रकटे चैतन्य घन, मन होऊन मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. ज्ञानोबा आहे सांगतात, ज्यावेळेस चांगदेव महाराज निघाले, लाखोचा लावाजमा सोबत घेतलेला आहे, आणि निघाले. जसे जसं आळंदी क्षेत्र अलंकावती जवळ जवळ यायला लागली, तसा तसा घाम फुटायला लागला चांगदेव महाराजांना. अंगामध्ये रोमांच उभा राहायला लागले. चित्ताचा काढाले आटू घेत, वाचा पांगुळाली जेतीच्या तेर, अपाद वंचित रोमांच आले, अधून मंदित डोळे, वर्षदाती आनंद जळे, आतुलिया सुकर्मेची निवडे, शरीर बाहेर कापे. ज्यावेळेस बघितलंय, पण थोडा आणखी सूक्ष्म अहंकार राहिलेला होता. वाघावर बसली, नागाचा चाबूक हातामध्ये घेतला आणि निघाले. शिष्यमंडळी पुढे जाऊन सांगितले, आम्ही दिंडेवाले सांगत राहतो नाही तुमच्या गावात मुक्कामी, एक जण जाऊन सांगतो ना पुढं. हा तसं त्यांचे शिष्य गेले पुढं आणि सांगितलंय, हे महात्मे भिंतीवर बसलेले होते. सांगितलंय, आमचे महाराज तुम्हाला भेटायला येऊ राहिले. त्यांनी सांगितलं, असं आहे का? बरोबर, येऊ द्या. ज्यावेळेस ते असे त्या कमानी लोक आले, डोळ्याला दिसून असे आले. आल्यानंतर बघितलंय, माग लाखोचा लावा जमा आहे. हो, माग लाखोचा लावा जमा आहे. वाघावर बसलेले आहे, हातामध्ये साप धारण केलेला आहे. आणि बघितल्यानंतर ज्ञानदादा सांगतात, आपल्याला जायचं योगीराजांच्या दर्शनाला. बघा हो, काय नम्रता असते संतांजवळ. दादा निवृत्ती दादा सद्गुरूचं स्मरण केलं आणि सांगितलं, दादा संतांच्या खाणं खुणारा दे, कळत नाही, चांगल्या चांगल्याला मुंडकी मोडून गेली लोकांची, कळू नाही शकत. निवृत्ती दादाने सांगितलंय, दादा ओके आहे, तुम्ही चला. अक्षरशः त्यांचा वाघ पाहिल्यावर यायला भिंतीलाच उठ चलावून
जड विनती हरविली चांगयाची भ्रांती. ज्यावेळेस समोरून ज्ञानोबर हे जे भावंड येताना बघितल्याबरोबर मायबाप वाघ पुढं पळाला आणि साप कोणत्या वेळात घुसला कळाला नाही. जरा बारीक लक्ष द्या बर का. हो, अंगाच्या वस्त्राचं सुद्धा भान चांगदेव महाराजांना राहिलं नाही मायबाप. आणि अक्षरशः गरबडा लोळत चालले. गरबडा, हा गरबडा लोळत जात जात आता ज्ञानोबा राहिलं. वाटलं आपण बी खाली वाहणार. भिंतीवर खाली उतरले, पायी पायी चालायला लागले. साष्टांग दंडवत चांगदेव महाराजांनी ज्ञानोबरायांच्या चरणावर घातला. ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही खूप मोठे आहात. हा संताची भाषा, तुम्ही खूप तपस्वी आहात. तुमच्यासारखा तपस्वी या विश्वामध्ये झाला नाही, होणार नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टीला अंकित केलं, पण तुम्हाला एक गोष्ट कळून घेतली पाहिजे. आणि तेवढी कळून घेण्याकरता कुणाला तरी शरण गेलं पाहिजे. तरी तनु मनोजीवी चरणाशी लागावी व गर्वता करावे दास्य सकळ. आणि मग मुक्ताईला सांगितलं, मुक्ते अरे बघ एवढा मोठा महात्मा आहे आणि त्यांच्यावर कृपा दृष्टी कर. मुक्ताईनं ज्यावेळेस कृपा दृष्टी केली, जरा बारीक ऐका, ज्यावेळेस कृपा दृष्टी केली 6 वर्षाच्या लेकरानं 1400 वर्षाच्या महात्म्यावर, परंपरागत ती गोष्ट असते. आणि परंपरा गोष्टीची ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस जी आतापर्यंतच्या काळामध्ये चांगदेव महाराजांना झालं नाही, ते एका तासामध्ये चांगदेव महाराजांच्या देहावर परिणाम झाला. आणि परिणाम झाल्यानंतर मुक्ताईनं चांगदेव महाराजांना उठवलं आणि विचारलंय, चांगदेव महाराज आता कसं वाटत? उघडा डोळे उघडा. चांगा देव माने सिद्धांताकडे यायचं आणि मला अभंगाला गावायचं. काय केलं चांगदेव महाराजाला? काय छुमंतर केलं का? काहीच नाही, काहीच नाही. जे चांगदेव महाराज 1400 वर्ष समाधीमध्ये काय करत होते, फक्त तेवढी भ्रांती माझ्या मुक्ताईनं बाजूला केली. बघा, काना वचनाची या भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तू होऊन उठी कौनू एकू. हा कानी जे पेरिले वावा वावा, काय सांगताय ज्ञानोबा आहे. अरे जे कानात चांगदेव महाराजांच्या पेरणा त्यांना परिणाम होतो, त्यांना परिणाम होतो. नाही तर केले पाठ पाठांतर, केले पाठ वा. आणि मग चांगदेव महाराजांवर परिपूर्ण ती कृपा झाली. तस आता इकडे आपल्या पहिल्या दृष्टांतात निळोबरायाला ज्यावेळेस प्रमाण नका घेऊ, आता ज्यावेळेस निळोबरायाने धावा केला, परब्रह्म आले समोर. तुम्हाला माहिती आहे, तुझं लागे येथे
पार्थिल्या वाचून अरे तुझ्या करता मताला निघले लोक हे परब्रह्म निळोबराच्या समोर आलं का नाही पण निळोबरा सांगतात नाही लागत तू आम्हाला नाही 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 तू देवा असन तुझ्या घरचा हा तुझ्या नामाचा महिमा तुझं न काय मेघ श्यामा तुला तुझा महिमा कळू शकत नाही तू लागत नाही तुझा म्हणजे ज्याच्या करता धावा करतोय ना तो लागतोय हा तुकयाचा धावा हा आम्हाला तुकाराम महाराज लागते तू नको शेवटी मग तुकाराम महाराज म्हणजे कोणाला प्रभूलाच तुकारोबरायाचा अवतार घ्यावा लागला वेश धारण करावा लागला निळोबरायाजवळ आले आणि निळोबरायाला सांगितलं आता ओळखतो का हा त्याला माहिती याच्या संग मी कीर्तनाला जायला होतो आता ओळखू शकतो नाही जर दुसऱ्या वेशात जर आले असते तुकोबराय तरी ओळखता आले असते का नामारूपा नाही मेळ आणि येवनी कृपावंती कृपा केली निळोबरायांवर आणि निळोबरायावर कृपा केली जे अनादि काळात असलेलं राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्याकडून जी आलेली जी परंपरा आहे मायबाप बर का हा ते उघड नाही इथे गुह्य तमाम शास्त्र आहे ते हा म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा घेऊन की जो धांडा ज्ञानोबराय सांगतात 17व्या अध्यायामध्ये आणि ती गोष्ट बघा कृपादृष्टी केली हात ठेविला मस्तके प्रसाद देऊनी केले सुखी निळोबरायाला केल्याबरोबर निळोबरायाचा अंग संग झाला गोविंद गोविंद नक्षीकांत ती गोष्ट रोमारोमात घेतली गुरुच्या या हातामधून मायबाप परंपरा त्याचे कुळ शुद्ध ज्यावेळेस सद्गुरुनाथ परिपूर्ण शिष्यावर गह्याने प्रसादे कृपा केली अजून पूर्ण ज्यावेळेस 239 लहरी या तत्वामधून ज्यावेळेस संक्रमित होतात जीवामध्ये त्यावेळेस त्याच्या देहावर परिणाम होतो हा सोपा नाही परमार्थ इतका खाली नका परमार्थ झाला परमार्थ इतका उच्च कोटीचा आहे देव बनवतोय देव माणसाला किती का खायला राहू द्या त्यांना किती का ढोसेल राहू द्या त्यांना माझ्या वाला कोळ्याचा उद्धार झाला आपला होणार नाही का मी वासुदेव तत्वता कळो येईल मी वासुदेव तत्वता कळो येईल करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा एवढी तर ओळख गुरु करून देतात मग ज्यावेळेस परिपूर्ण निळोबरायांच्या देहावर परिणाम झाला परिपूर्ण देहाचा विसर पडला स्वस्वरूपाला निळोबराय पात्र झाले आणि निळोबरायला ज्यावेळेस तुकोबरायानं उठवलंय निळोबा उठा द्या सोडून मागचं उठा डोळे उघडल्या बरोबर निळोबरायच्या मुखातून शब्द निघाले अभंगाचं पहिलं
सांगा पुन्हा आमच्या गोंडे महाराज लय खाऊ घातलं ते जिरलं पाहिजे तुम्ही बरे सर ते जिरलं बी तर पाहिजे ना बाबा त्याला काय लागत आहे का आग्रह करायला हे काय सोसायटीचं गोदा मी का बर का हा निळोबारायांच्या मुखातून शब्द निघाले म्हणतात वाचा बोली बुबड वाचा फुटत नव्हती निळोबारायांना समोर थुकवा नव्हते दिसत त्यांना हा साक्षात स्वस्वरूपाकार असलेले सद्गुरुनाथ दिसत होते हा परिपूर्ण भ्रांती निघून गेली भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट चालता प्रेम छंदे चालू लागलो हा बघा संताचा मार्ग कसा आहे आणि मग निळोबारायाला प्रत्येक गोष्टीला वर्म आहे का नाही मामल्या साधं कडू कारलं जर गोड करायचं तर सगळ्याला जमत का तिघन मायबाप घाली ती ना का नाही पण जिला त्याचं वर्म माहिती ती काय करते आता फोडणी देते ती लगे गोड होत तिच्याजवळ काय ते हा सगळ्याजवळ ते वर्म आयशे वर्म मज दावी नारायणा वर्म गंगे पण अंतरीच्या खुणा प्रकट व्हायचं वर्म संताच्या मुठीमध्ये आहे म्हणून संताशी भजावे त्या संताला भजावं लागतं एवढ्या करता आणि मग प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे का नाही जीवन जगताना संसार सैल्या संसारामध्ये भाकर करायचं तर वर्म आहे मग सगळ्या गोष्टीचं वर्म आहे मग उद्धाराचं वर्म असेल का नाही आता दुधामध्ये तूप आहे त्याचं वर्म आहे का नाही त्याच्या पुढं ज्ञानेश्वरी पारायण करायचं गुरुचरित्राचं पारायण करायचं दुधाचं तूप व्हायला होईल ना तुम्ही काऊन गच राहिली आवरून घ्यायचंय मला फक्त अजून 20 मिनिटं आहे माझ्या हातात जर दुधामध्ये तूप आहे तिळामध्ये तेल आहे फुलामध्ये सुगंध आहे त्याचं वर्म असेल का नाही तसा सिद्धांताकडे या तसा देहामध्ये देव आहे पण त्याचं काही वर्म असेल का नाही आणि जोपर्यंत ते वर्म येत नाही तोपर्यंत मिठा शिवायची आमटी आमटी गण साऱ्या गल्लीत वास येऊन राहिला पण त्याला मिटत नाही ना सगळं केलं 4 पडे 6 पडे 18 गे मुबबाट एक आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट पै व्याकरणी चोखडा बघा महात्मे बसलेले शुद्ध महात्मे इथं बसलेले माझ्या मनाचा भुकून राहिलो मी ज्ञानोबराय सांगतात पै व्याकरणी चोकडा सरकी अति गाढा परी आत्मज्ञान पुढा जाता अरे मुळात जन्मदाता नव्हे मग आत्मज्ञान काय करता काही वर्म असेल का नाही आणि ते वर्म संताच्या मुठीमध्ये आहे जोपर्यंत संत जीवनात येत नाही तोपर्यंत वर्म जीवनात येत 1400 वर्ष देह सांभाळावा लागला संताची भेट होण्याकरता 1400 वर्ष मुक्ताबाई सांगते म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा प्रश्न हा सोडावा लवलाही प्रश्न हा सोडावा अरे पुढे परमार्थ सुद्धा शीन वाटतो माणसाला त्यावेळेस त्या गोष्टीला पात्र झालं ना परमार्थ सुद्धा शीन वाटतो फक्त त्याचं वर्म जाणून घेतलं पाहिजे निळोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद मला मिळाला ते वर्म मला मिळालं काय वर्म सांगितलं असेल त्यांनी जे वर्म सांगितलं माईबाप अभंगाच्या दुसऱ्या चरणात
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगितलं, त्यांचे अळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम. आता शिवनाला दोन्ही थाड्या पूर चाललाय, आता थाड्यात सोडायची तिने वेळ आणली, पण कर्म धर्म संयोगाना ढेकुला पूर आलाय. तहसीलदारांना सांगितलंय, आपले जे महाराज आहेत इथं ट्रस्टीवर सध्या विश्वस्त, त्यांना सांगितलंय सगळं गाव आता काय करा, सुरक्षित ठिकाणी स्टेशनला घेऊन जा. स्टेशनला तिकडे नेता येत नाही, नाही नाही तिचा चिवळ आहे पात्र आणि गती जादा आहे, तिकडं जमत इकडूनच त्या शिवनातूनच पलीकडे काढा, थडी जवळ आहे का नाही, जरा बारीक आहे दृष्टांत आहे का. हा मग काय झालं, आता हा अख्ख्या गावाला डोळे पाहून फिरायला लागले. त्याला फिरतं ना चौकून पाणी दिसल्यावर त्याला माहिती आहे दहावं तेरवं संगत होणार आहे आता खाली तुरच्या खेटीत. पण कर्मधर्म संयोगानं त्यांनी काय केलं, एक नावाडी पाठवलाय, एक नाव पाठवली आणि त्या नावेत बसून पलीकडे जायचं. द्रष्टांताकडे जरा बारीक लक्ष द्या. त्यानं भरवले माणसं बिचाऱ्यानं, तो वल्लू राहिला का नाही, त्यानं इथून खोचली नाव मध्ये पाण्यात टाकली, तो वल्लू राहिला का नाही, तू गच राय ना, तो डोळे फिरत ना, तू डोळे झाकून बस ना. ओय त्याला गेले ना उगत खाल्ले ना तुमचे दोन घास, तुमचं ऋण झालं ना आमच्यावर, संतावर ऋण झालं का नाही. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, ज्यांनी कोणी दिलंच असेल ना मायबाप, त्यांचं ऋण झालं ना, तेवढ्या करता एवढं मोठं लिहून ठेवलं ना, जगाच्या कल्याणाकरता लिहून ठेवलंय. मग आता बसला ना नावेत, मग नावड्यावर विश्वास असावा का नसावा. नावड्यावर विश्वास पाहिजे ना मायबाप, नाही तर कोणी नाही बरं का, कोणी नाही, कोणी नाही सोडायला बरं आपल्याला, कोणी नाही. माता पिता बंधू भगिनी हा सगळं पाठ आहे तुम्हाला. तिकडं काय शेवटचं चरण येते, कोणी सोडावी नाही एका नावाड्या वाचून. सद्गुरूला हाताबाहेर टाकण्याचे झाले. कोणते सद्गुरू, मग हृदय सद्गुरू, मग कोणते. चला मग बसलो का नाही, मग आता सोडून दे पूर्ण विश्वास. तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी, मला तर गंधरात भरकारा वाटून राहिलं, पण आता काय करते, जाऊ दे, थंडी वाऱ्यात एवढी येऊन बसली. तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी पहावे पुराणे. हा नावडी नाव हाकून राहिलाय, तो वल्ल मारतोय, येऊ द्या त्याला घाम, येऊ द्या त्याच्या नाकात तोंडात शेमुडी येऊ द्या ना. तुम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही, तुम्हाला पैल तिराला जायचं ना, आईल तिरावून पैल तिराला जायचं ना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा, पाहता त्रैलोकी. संपू काय तुम्हाला वाटलं पाऊस एवढा. बघा ज्ञानोबरायांची गुरुची कल्पना बघा, आमचा गुरु केला फोटो पुरता. आमच्या गुरु बद्दलची संकल्पना बघा केवढी आहे, आणि त्यांच्या गुरुची संकल्पना बघा केवढी आहे. ज्या वेळेस बसला ना, अरे दे सोडून, हा केले उपकार सांगू मी काय, बापांना करी आयसी माय धरले, त्यांच्या देखी येले पाय दिले अक्षय आवय. हा ते 101% पहिलं तिराला नाही. कृष्ण अलीकडे ये,
मला पलीकडे नावेमध्ये बसुनी कृष्णा. गवळणी सुद्धा म्हणते नावेमध्ये नाम नौकेमध्ये बैस आणि पलीकडे जाय, तुला मरायची भीती राहणार नाही. मला माझे त्यांचे आळविता नाम काय करत, देह भाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती, सोहम भावे प्रचिती प्रकट होय. काय करतय नाम, नाम देहाची आसक्ती काढून टाकतो, देह भाव जाऊन शिवभाव निर्माण होतो. जसा जसा जीव शिवाला पात्र झाला, आम्ही रोज हरिपाठ म्हणतो ना, जीव शिव सम, मग विषम कुठे, जिथं विषम काढायचं काम तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, एवढं जागा दाखवण्याचं काम संत करतात. आणि ते मिळालं जीवाला का त्याला निळोबाराय सांगतात. हृदयी धरोनिया प्रेम, हृदयामध्ये अंतकरणामध्ये नामाबद्दल अत्यंत प्रेम, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीनं प्रेमानं त्याचं भजन करा मायबाप. त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही, त्याच्यासाठी बायका पूर्व सोडायची गरज नाही, त्याच्याकरता कशाचाच त्याग करायची गरज नाही. सगळं काही करता करता हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती. देह त्यागांती हरी बोलायचं वर्म आहे. देह त्यागायच्या टायमाला हरी बोलाय, कारण जी वाचेना मी बोलतो वैखरी वाचेना, ती वैखरी वाचा तिथं चालत नाही, ती आधीच होईल राहते, ती वाचा तिथं चालत नाही. मग इथं कोणती वाचा सांगितली तर त्या वाचेचं भजन सद्गुरू देत असतात. आणि त्या अनिर्वाच्यवाणीचं भजन सद्गुरुनाथांना दिलं रे दिलं. काय होतंय त्याच्या देहावर परिणाम होतो. अभंगाचं तिसरं चरणाच्या वर्माचा, पहिल्या चरणात वर्म आहे, त्या वर्म कोणतं आहे ते दुसऱ्या चरणात आहे आणि त्याचा परिणाम तिसऱ्या चरणात. हो, लोकांना वेगळं वाटत मायबाप हा परमार्थ वेगळं वाटत, लोकांना वाटत अंगात येतंय काहीतरी करते, आरडते वरडते. अरे नाही, मरायच्या आधी एकदा आरडा वरडा, मग मरताना आरडा वरडायची काही गरज नाही, नाही अजिबात नाही. हो,
साधू संतांच्या शब्देवर सांगतो मी खानदानी कीर्तनकार नाही. हा हे बाबा सारख्याची माझ्यावर कृपा झाली, संत जीवनात आला आणि त्यानं सांगितलंय अनुभवाचं बोल. तुम्हाला एवढ्या सव्वा तासाच्या वातावरणात साधू जुनाच्या गप्पाचं एकही उदाहरण आलं नाही, येणार बी नाही. उद्धाराच्या गोष्टी मायबाप या ओ वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या ज्या कहाणी आता ऐसे काहून नाही होणे बाबा, काहून नाही होणे. संत सगळे चालते, संतांचे ग्रंथ सारे चालते, मग आता का होणे नाही. आजही जसे तर तसंही. मला मी त्या 40गाव भागात गेलो, मला म्हणे बाबा ते का आता खरं राहिलं का, ते ज्ञानोबा होते, ते तुकोबा होते. ज्ञानोबाच्या काळात सूर्य युकूनच उगत होता. लोक पाण्याला पाणीच म्हणत होते, लिंबाला लिंबच म्हणत होते, नदीला नदीच म्हणत होते, डोंगराला डोंगरच म्हणत होते. मग आता काय लोक पाण्याला काही वेगळं म्हणून राहिले का. सूर्य पूर्वेलाच उगू राहिला का नाही, सूर्य पूर्वेलाच उगू राहिला, पश्चिमेलाच मावळू राहिला का नाही. ना तरी असतो पैसे होत जात तैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अरे देहाला मरायचंय, मला नाही मरायचं, मी राहणार आहे. पहिले गोट्याचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघ्या शून्याचं होते पायी. कालवा तेरे तेरे ते काय होतं तेव्हा जे होतं ना त्याला नाम म्हणतात. बघा निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव, त्याच्यामध्ये हाय बा ते खाली आकार जाईल दादा अवघा होईल निराकार. तेव्हा काय राहील रे, तेव्हा काय राहील, काय सांगावं माय बाप. तेव्हा जे राहणार आहे ना त्याला नाम म्हणतात गगनावनी वाढ. आणि ते नाम सद्गुरूच्या कृपेनं मिळालं, त्याच्या देहावर परिणाम होतो. सरड पाणी पिलं तर देहावर परिणाम होतो माय बाप. सरड पाणी पिलं तर काहीच्या मागच्या जन्माच्या जायला नाही ना लोळायच्या सवय. त्याला वाटत घ्या आता आयुष करून. अरे बापान ठेवली काय आयुष, दोन्ही लिव्हर खराब होते, घरी कोणी पाहायला रिकामा नाही तुला येड्या. आता सुधर, जाऊ द्या मला तिकडं पण नाही जायचं, मी काही समाज प्रबोधनकार नाही. म्हणून जर सळल्या पाण्याला बदल होतो माणसामध्ये वृत्तीत, तर प्रभूच्या नामानं बदल होतो. नाचवणी काय वाजवणी टाळी, सुखे नाचावे रावळे. अरे साधू संत असेच नाचले. दिवाणी बनी मै दिवाणी बनी, नका घेऊ ब्रह्मा हे म्हणता यावरून विठोबा पडले वर्म हरी भक्तीचे सुगम, त्यांचे आळवावे नाम. हृदयी धरोनिया प्रेम, वाजवणे टाळी सुखे नाचावे रावळी, त्यांचे आळवावे नाम. हृदयी धरोनिया प्रेम. त्या भगवंताच्या नामामध्ये इतका आनंद आहे मायबा. हो ते वर्म कळायला पाहिजे फक्त बरं का. हा ते वर्म पुरण करायचं मी तर वर्म आहे हो देवा. पुण्यात पुरण घालायचं का पुण्यात वर्णात पोळी घालायची का पूर्णात पोळी घालायची, काय करायचं ते वर्म आहे. तसं मायबाप जीवनामध्ये सुद्धा वर्म आहे. आणि जोपर्यंत आपण ते वर्म जीवनात येत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. आणि भक्ती संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची संतांच्या पद्धतीनं चला तर भक्तीचा परिणाम सुद्धा तुम्हाला जीवनामध्ये दिसेल. म्हणून यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मला खूप बोलावं वाटायला, पण आता आपल्याला मर्यादा आहे ना. हा
आणि त्या वेळेमध्ये आपण ज्यावेळेस कार्यक्रम पत्रिका तयार करताना आई दाक्षाईने त्याला साक्षीला आहे, त्या वेळेमध्ये आपण करावा. ही सगळे माता मावल्या काम सगळं बुडून येतात आणि आपणही जास्त वेळ घेण्यात मजा नाही. हो, तसं जीवनामध्ये वृत्ती हरिमाई करा माई बाप. कलियुग आहे, कधी शिट्टी वाजून सांगता येत नाही, भरोसा नाही. बरं, भगवंताने एवढ्या महामाऱ्या तयार केल्या ना, दवाखाने चिकार भरलेले. तुम्ही जर माया सांगा चला संभाजीनगरला हिंडायला, एकही दवाखाना खाली नाही. रेलचे आयुष्य तितकं नॉर्मल मध्ये तितकेच आहे का? नको ते खायचं, नको ते रोजाचं. आई चांगलं देवाना दिलेला देव सडून टाकायचा आणि काय येऊ नाही, काही फायदा आहे का? नाही तरी काय थोडी कमी आहे का? आणि आम्ही येऊन काय वाघ मारला तेच केलंय देवा. अरे एवढे मोठे महात्मे 8-8 दिवस आपल्याकरता मेहनत घेतात, त्या जीवनामध्ये आहे. आपण त्यावरून जाणून घ्या आणि तुम्हाला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. बघा, जशी जशी भक्ती मूर्तिमंत नक्षीकांत देहामध्ये भिनायला लागली मायबाप, तो या देहाची चिन्हे क्षणामाजारी पलटते, देहावर परिणाम व्हायला लागतो. ज्ञानोत्तर भक्तीकडे कधी चालणार? जर आता विषय झाला ज्ञान आणि विज्ञानाला घासून भक्ती चालली पाहिजे, कधी चालेल? विज्ञान भस्मासूर होत चाललंय आणि ज्ञान तर आमचं ह्याच आहे. सासू पाणी नेत होती महादेवाला म्हणून मी निवड राहिली. गतानुगतिक आमची भक्ती चालली, उद्धार कधी होईल आमचा? आणि जसं नामाचं स्मरण केलं, चित्तामध्ये जसा परमात्मा भिनायला लागला, तसा ज्ञानोत्तर भक्तीकडे जीव वळतो. तो बोलेल ती भक्ती, तो चालेल ती तीर्थयात्रा असते. हा करेल ते त्याचं तप असत. आजही महात्मे जिवंत आहे बरं का, आजही महात्मे जिवंत आहे. फक्त आपल्याला त्याला भाग्य लागत आहे. सोनं साऱ्यांच्या नशिबात नाही, तेवढा धामांना लागत आहे. विठाला विठाला सकळाशी येते, सकळाशी येते हा अधिकारी, पण सगळ्याच्या नशिबाने गाव सर सगळ्या करता खुलं केलं का नाही सांगताना. पुढील भंडार धन्याचा तो माल, गाठीला दुकान देती आली असेल. पण आम्ही आमचे बाबा म्हणत राहते, उद्धवजी बाबा म्हणत राहते, आम्ही माल भरतून टाकला. हा, मी त्याची खिस्त नाही केली. आम्ही इथं उभा राहणाऱ्यांना ना हरमाल भंगार लोखंड चालू केलंय. अरे सोनं ठुई ना, वैष्णवांचा माल खरा, तुरा तुरा वस्तुशी याचा तुरात मोडून चालला. अरे उद्धाराचा मार्ग इथं सांगा. भाग्य चांगलं आहे, आपले आई वडील खूप पुण्यवान आहे म्हणून आपल्याला निदान या व्यासपीठावर. अरे हे खूप हाडाची काढ केली बरं यांनी. आपल्या उद्धव बाबांना माधुगिरी मागून शिकलेले आहे ते. अरे एवढं त्यागी जीवन जगून आम्ही या मार्गावर इथं आलो. मग आम्ही इथं निदान अरे सगळे बसलेले शेपाचे पैकी 499 भिन्न डोक्याची एखाद्या डोक्याला असं का नाही? पण सांगणं काम तुझं आहे. जगाला पटन नाही पटन हे जगाचा प्रश्न आहे. जसं आता आमचे सूर्यवंशी बाबाची दुकान आहे फुलाच्या हाराची, बरोबर? त्याचं काम काय? त्यांना सकाळी लवकर येणे, शटर वर करणे, 2 अगरबत्त्या ओवाळणे, गल्ल्याला ओवळून नमस्कार करून फोटोला लावून देणे, हे काय काम आहे त्याचं? नाही ना, आज काही वार नाही, आज काही सीझन नाही, आज काही लोक यायचे नाही, बस घरी. जसं दुकानदाराचं काम आहे, सूर्य उगवला म्हणजे तुझं दुकान उघडं करून दे, कधीच गिराईक येईल त्याचा भरोसा नाही. तसं द्रष्टांताच्या सिद्धांताकडे या. सांगणं आमचं काम आहे, करणं न करणं हा यथायोग्य तथा करू तुमच्या हातात येते. विल पॉवर, इच्छाशक्ती भगवंतानं तुम्हाला दिलेली आहे. काय करायचं आणि काय नाही करायचं नका करू. हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल
आमच्या दोघा वाघा करता एकदा टाळ्या वाजवतो. बाबांनी असे हिरे घडवले ना आपल्या एरियामध्ये. नमस्कार आहे त्यांना. बरं फार सुंदर घडवलेत ते. 4-5 चौरीचे चांगले या ना गण शिकेले 1000-1500 पण ते सगळ्याच्या डोक्यात नाही. मी म्हणू काय राहिलो तुम्हाला हे साऱ्याच्या नशिबात नाही. सांगणं द्यायचं काम आहे, शिकवणं द्यायचं काम आहे. आता मी बसलो गुडुम 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 करीत द्यायचं काय जाणार त्याच्यात. हे तरी न ऐका हा आमचं काय जाणार आहे. आम्ही बोलून उतराई होणार आहे. एका जनार्दने आमचे काय बाज राहील. आम्हाला जे सांगायचं तो निळोबा राहिला तेच सांगायचंय बाबा. तुमचं वर्म आहे आणि तेवढं जाणून जर घेतलं ना जन्माला आल्याचं सार्थक होईल. हे कुणाजवळ आहे अभंगाचं शेवटचं चरण. निळा म्हणे शांती निळा Thank you.